की मोठ्या ज्ञानापासून आपण वंचित राहिलेलो आहे। पण कदाचित त्या पद्धतीने नाही किंवा संस्कृत कुठल्याही वयात शिकता येतं, पण प्रयत्न करेन, कदाचित शिकता आला तर नक्की शिकेन, पण त्या पद्धतीने नाही, तरी अनेकांना संस्कृत शिकता आलं पाहिजे याकरता संस्कृतची जी सेवा या विद्यापीठाने सुरू केलेली आहे त्या सेवेमध्ये माझीही समिधा असली पाहिजे। या दृष्टीने मात्र पुढच्या काळामध्ये या विद्यापीठाच्या विकासामध्ये एक अतिशय मोलाचा वाटा हा उचलण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन। आज मी विशेष आभार डॉक्टर पंकज चांदे यांचे आणि श्रीमती उमा वैद्य यांचे या ठिकाणी मानतो आणि आताचे जे आमचे कुलगुरू आहेत श्री हरेराम त्रिपाठी जी, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या विद्यापीठाला मल्टीडिसिप्लिनरी विद्यापीठ करण्याचा प्रयत्न केला आणि हे आवश्यकही आहे, कारण नुसतं भाषेपुरतं मर्यादित ठेवून आपल्याला खऱ्या अर्थानं संस्कृत विद्यापीठाकडून ज्या अपेक्षा आहेत किंवा संस्कृत भाषेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करता येणार नाही। आणि म्हणून हे मल्टीडिसिप्लिनरी अशा प्रकारचं एक उत्तम विद्यापीठ, हाय रँकिंग ज्याला अलीकडच्या काळात म्हणतात, अशा प्रकारचं विद्यापीठ होण्याकरता आपण प्रयत्न करूया आणि त्याकरता आम्ही पूर्ण मदत महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्याला करू। केंद्र सरकारकडे देखील आपण या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे, चंद्रकांत दादा आणि मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तो प्रस्तावही आपल्याला कसा लवकरात लवकर मंजूर करून घेता येईल हा प्रयत्न आम्ही करू। पुन्हा एकदा या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर संस्कृत शिकता आलं नाही ही खंत, पण आता संस्कृत शिकण्याचा प्रयत्न करणार असं नागपूरमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय।